हाय फ्रेंड, मी मयुरीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा फ्रेंड, आज आपल्याला अर्धा किलोची रसमलाई केकची ऑर्डर आलेली आहे। तर मी सगळ्यात आधी बेस लावून घेतलेला आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी 1.5 वाटी असा बेस लावून घेतलेला होता आणि तो छान झालेला आहे। तुम्ही बघू शकता, थोडा जास्त वेळ हा गॅसवरती राहिला तर खूप सारा असा ब्राऊन झालेला आहे। पण हा जो ब्राऊन आहे तो आपण काढून घेणार आहोत साईडनी। तर सगळ्यात आधी आपण नेहमीप्रमाणे याचा स्लाइस करून घेणार आहोत। त्याचबरोबर मी इथे क्रीम फेटून घेतलेली आहे, त्यामध्ये नॉर्मल 1 थेंब येलो कलर मिक्स केलेला आहे। त्याचबरोबर इथे आपण क्रश घेतलेला आहे रसमलाईचं आणि त्यानंतर आपण इथे रसमलाई वापरणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, रसमलाई आपण घरी सुद्धा बनवू शकतो किंवा आपण विकत सुद्धा आणू शकतो। तर ही जी रसमलाई आहे ही मी बाहेरूनच वापरलेली आहे, म्हणजे आणलेली आहे। तर आता आपण याचा वापर करून घेऊया। मला ह्यावेळेस येल्लो रसमलाई मिळाली नाही, त्यामुळे मी इथे फूड कलर वापरलेला आहे आणि येल्लो असा त्याचा शेड करून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण सगळ्यात आधी आपला जो बेस आहे तो आपण काढून याला 3 स्लाइसमध्ये कट करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, एकदम छान असा आपला हा बेस जो आपण हे केलेला होता तो अगदी व्यवस्थितपणे बघू शकता। आता आपण हा कट करून घेऊया। तर बघा, ह्या पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत। हा चाकू बाजारामध्ये मिळतो आणि खूप छान चाकू आहे तो, त्याने एकदम व्यवस्थितपणे स्लाइस होता। तुम्ही बघू शकता। आणखी आपण एक स्लाइस करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, आपण ह्या पद्धतीने याच्या स्लाइस करून घेतलेले आहे। तर बघा फ्रेंड, आपण 3 याच्यामध्ये स्लाइस करून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर आता आपण इथे बेस घेतलेला आहे, त्याला थोडी नॉर्मल क्रीम लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक एक आपण जो भाग कापलेला होता तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथे रसमलाई होती फ्रेंड, मी याच्यामध्ये साखरेचा वापर अजिबात केलेला नाही आहे, कारण रसमलाई ही गोडच आहे ऑलरेडी। तर मी इथे रसमलाईचे काही तुकडे याच्यामध्ये घातलेले आहे आणि काही साईडनी ठेवलेले आहे। तर आपल्याला आता रसमलाईचा वापर आपल्या केकवरती करायचा आहे, म्हणजे आपल्या स्लाइसवरती व्यवस्थितपणे ती लावून घ्यायची आहे। रसमलाई केकला साखरेचा पाक करायची, कारण याच्यामध्येच हा केक पूर्णपणे होऊन जातो। तर बघा, ह्या पद्धतीने मी इथे टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला याच्यावरती क्रीम लावून घ्यायची आहे। तर इथे आपण क्रीम लावून घेणार आहोत। मी क्रीममध्ये सुद्धा थोडासा नॉर्मल कलर टाकून घेतलेला होता। आता आपलं हे जे क्रश आहे ते आपण याच्यावरती घालून घेणार आहोत आणि आपल्या पॅलेटच्या सहाय्याने ही क्रीम पूर्णपणे क्रीममध्ये मिक्स करून क्रश आपल्याला केकवरती बेसवरती लावून घ्यायचा आहे। अगदी हळूवारपणे आपला हात जो आहे तो व्यवस्थितपणे आपल्याला वरच्यावर फक्त आपल्याला लावून घ्यायची आहे क्रीम। तर तुम्ही बघू शकता, ह्याच पद्धतीने आपण 3 लेयर करून घेणार आहोत। बघा फ्रेंड, तर आपण 3 लेयर ठेवून घेतलेले आहे आणि आपण इथे क्रीम लावून घेतलेली आहे। तर बघा फ्रेंड, आपण याला थोडं स्क्रॅपरच्या साहाय्याने डिझाईन करून घेणार आहोत। तर आपल्याला ह्या पद्धतीने इथे डिझाईन करून घ्यायची आहे। अगदी आपण सिंपल केक बनवून घेणार आहोत, कारण रसमलाई केक आहे त्यामुळे रसमलाई सारखाच करून घेऊया आपण सिंपलमध्ये। तर आपण हा 5 मिनिटं फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून घेणार आहोत। बघा तर फ्रेंड, आपण इथे छान केक सेट करून घेतलेला आहे। आता आपण इथे डिझाईन करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, मी इथे स्टार नोझल घातलेला आहे। आपल्याला नावासाठी जागा ठेवायची आहे, त्यामुळे इथे आपल्याला नाव टाकायचं आहे। तर आपण इथे ह्या पद्धतीने केक बनवलेला आहे। आता इथे आपण थोडा ग्लेझ घालून घेणार आहोत। त्याआधी आपण इथे ह्या पद्धतीने नोझलच्या साहाय्याने डिझाईन करून घेणार आहोत। नाही केली तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही, पण क्रीम वाया जाऊ नये त्यामुळे मी
या पद्धतीने आपण इथे टाकून घेणार आहोत. तर बघू शकता इथे आपण आता हा पसरून घेणार आहोत करू शकता, किंवा मग इथे तुम्ही पॅलेटचा सुद्धा वापर करू शकता. तर बघा मी इथे ह्या पद्धतीने आपण इथे रसमलाई लावून घेतलेली आहे. आता इथे आपल्याजवळ काही बदामाचे तुकडे आहेत, ते सुद्धा आपण इथे टाकून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने मला पुढच्या साईडनी नाव टाकायचं आहे, त्यामुळे मी ह्या पद्धतीचा वापर केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, असं मी इथे डेकोरेशन केलेलं आहे. आणि ही जी बाजू आहे त्याला सुद्धा आपल्याला थोडं ह्या पद्धतीने इथे व्हाईट कलरचे इथे बॉल आहे, शुगर बॉल. हे मी फक्त याच्यावरती लावून घेणार आहे, जे आपण फुलं केलेले होते त्याच्यावरती. तर बघा फ्रेंड, ह्या पद्धत कसा वाटतो फ्रेंड मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या रेसिपीमध्ये आपण असंच भेटूया. तोपर्यंत बाय बाय.